हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर गुड मॉर्निंग. आणि आज सकाळी सकाळी मी रोहनच्या टिफिनसाठी भरलेल्या वांग्याची भाजी वगैरे बनवून घेतली होती. आणि त्यानंतर मी नाश्त्यासाठी ढोकळाही बनवून घेतला होता. आणि त्यानंतर मी स्टार्ट केली होती म्हणजे माझं सगळं आवरून मी देवपूजा वगैरे करून घेतली होती. आणि देवपूजा झाल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं घरात सगळीकडे. आणि त्यानंतर मी ऑलरेडी कपडे वॉशिंग मशीनला लावून दिले होते, ते झाले होते. सो त्यानंतर ते सुकत टाकून घेतले. घरातली कामं काही संपत नाही. असं वाटतं की काही काम नाही आहे, काही काम नाही, पण कंटिन्युअसली काही ना काही काम चालूच असतं. असं कधी बसणं किंवा काहीतरी होतच नाही, कंटिन्यू काही ना काही काम असतंच. त्यानंतर मला आज पोछा मारायचा होता, मला फरशी पुसून घ्यायची होती. सो ते काम स्टार्ट झालं होतं, ते मी करून घेतलं पूर्ण. आणि सध्या इकडे उन्हाळा पण खूप आहे, म्हणजे सगळीकडेच उन्हाळा खूप आहे. आणि सकाळी 9 वाजल्यापासूनच खूप जास्त ऊन वगैरे लागायला लागतं. सो आपण त्या उन्हात बाहेर वगैरे तर निघणं इम्पॉसिबल होऊन जातं. त्यानंतर मला आज फ्रीज आवरायचं होतं. सो मी फ्रीज वगैरे आवरायला घेतलं होतं. आणि माझे हे सॉसेस, त्यानंतर मसाले वगैरे हे अरेंज करायला खूप अवघड जातात. म्हणजे ते कंटिन्युअसली उभेच ठेवले पाहिजे, नाहीतर ते थोडेसे ओपन केलेले असतात. सो थोडं जरी इकडे तिकडे झालं ना तरी ते लगेच सांडायला वगैरे लागतं. आणि पाउचेस वगैरे असल्यावर तर खूपच जास्त इश्यू करतं. सो मी ते सगळं अरेंज करून घेत होती, म्हणजे खाली पुसून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर मी ते सगळं उभं एक एक दोन्ही साईडला 2 बरण्या ठेवून मध्ये ते अरेंज करून घेत होती, प्रॉपर उभं ठेवून ते सगळं मी प्रॉपर अरेंज करून घेत होती. आणि त्यानंतर मला अरेंज करायचं होतं मेन पार्टमध्ये असं होतं की मी ना घरून कैऱ्या वगैरे आणल्या होत्या, मला त्याही सगळ्या अरेंज वगैरे करून घ्यायच्या होत्या. आणि जे माझं खाली भाजीपाला ठेवण्याचं जे मेन कंपार्टमेंट असतं ना, मी त्यात कधी भाजीपाला ठेवतच नाही. बिकॉज माझे शेंगदाणे आणि त्यानंतर मी जे दशमीचं पीठ किंवा मी जे जी काही पिठं मी घरून आणलेले असतात, बाजरीचं पीठ वगैरे, ते मी सगळं फ्रीजमध्ये स्टोअर करून घेते. बिकॉज इकडे ना थोडासा प्रॉब्लेम आहे, खूप लवकर असं जाळं वगैरे लागतं. हवा थोडी जरी हवा असते ना, सो ते त्यांना जाळं वगैरे खूप पटकन लागतं. सो मी ते सगळं फ्रीजमध्ये स्टोअर करते. आणि मी सगळं पुसून वगैरे ते घेतलं होतं, पण तरी मला एक धुतल्याचं सॅटिस्फॅक्शन नव्हतं. सो मी ते पुन्हा काढलं सगळं आणि पुन्हा सगळं वॉश करून घेतलं. आणि मगच पुन्हा मी सगळं काही असेंबल केलं होतं. आणि मी ना फ्रीजमध्ये खूप असा भाजीपाला वगैरे घेऊन नाही ठेवत, बिकॉज इकडे रोजच भाजीपाला मला खाली येतो. सो मी 1-2-3 भाज्या अशाच घेते आणि मग त्या स्टोअर करत असते. आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या मोस्ट ऑफ माझ्या स्टोअर होता फ्रीजमध्ये. त्यानंतर माझा माठ भरायचा बाकी होता, सो तो माठ वगैरे भरून घेतला. आणि आज संध्याकाळचा प्लॅन होता दालबट्टीचा. सो मी दालबट्टी वगैरे करायला घेतली. आणि रात्री रोहन आल्यानंतर आम्ही दोघांनी ती दालबट्टी वगैरे सगळं छान असं एन्जॉय केलं. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.